जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये मी फक्त एक गोष्ट मिसळून आपल्या केसांना लावली. माझे केस भयंकर लांब, दाट व मजबूत झाले. जास्वंदीच्या पानाचा एक असा नुसका ज्याने माझ्या केसांना 3 दिवसात खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब, दाट व रेशमसारखे मुलायम केले आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. त्याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल ही रेमेडी लावण्यासाठी. फक्त 2 वस्तूचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांचे गळणे थांबवू शकता. केसांच्या लांबीला फक्त 3 दिवसात वाढवू शकता आणि केसांना पण मुळापासून मजबूत करू शकता. त्यासोबत तुमच्या पांढरे झालेल्या केसांना सुद्धा हे काळे करते. हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, यांची केस गळती खूप जास्ती प्रमाणामध्ये होत होती. मी त्यांना या रेमेडी बद्दल सांगितले तेव्हा त्यांनी या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती केला आणि त्यांची केस गळती तुरंत थांबली व केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाली. त्यांची कपाळाची रेसेडिंग लाईन मागे गेलेली होती, तिथे सुद्धा नवीन केस आले. आता त्यांच्या केसांची ग्रोथ तुम्हीच बघू शकता. मी तुमच्या सोबत अशी पॉवरफुल आणि जबरदस्त रेमेडी शेअर करणार आहे. ही रेमेडी तुमच्या केसांसाठी वरदान आहे. ही एक औषधीय आयुर्वेदिक नुस्खा आहे. याने माझ्या केसांना 3 दिवसात वेगाने लांब केले आहे. म्हणून मी हे विश्वासाने तुम्हाला सांगू शकत आहे, कारण की मी स्वतः अगोदर आपल्या केसांवरती ट्राय केले आहे, तेव्हाच तुमच्यासोबत हे शेअर केले आहे. माझ्या काही सबस्क्रायबरने सुद्धा माझ्यावर विश्वास करून ही रेमेडी त्यांनी वापरली आहे आणि त्यांच्यासुद्धा केसांची ग्रोथ वेगाने झाली आहे. खूप कमी वेळामध्ये तुम्हाला जर आपल्या केसांना लांब, दाट व मजबूत करायचे असतील तर ही रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे. कधी कधी काय होतं ना, आपण खूप सारे मार्केटचे प्रोडक्ट वापरतो पण त्याने आपल्याला फायदा होत नाही. पण काही घरगुती नुस्खे असे आहे जे आयुर्वेदिक औषधीने बनलेले आहे. हे आपल्या केसांवरती खरंच 100% काम करून जाते. हे आपल्या केसांवरती असे मॅजिक करते की जसे काही जादूची कांडीच फिरवली आपल्या केसांवरती. काही नुस्खे असे ट्रस्टेड आणि बेस्टेड आहे. हे आपल्या केसांसाठी खरंच एक जादूची कांडीच आहे. जास्वंदीचे पानं हे एक आयुर्वेदिक औषधी आहे, जसे की हे वनस्पतीपासून बनवून तयार होत आहे. यामध्ये आपण कोणत्याच केमिकलचा वापर नाही करत आहे, म्हणून ही रेमेडी आपल्या केसांसाठी ट्रस्टेड आणि बेस्टेड आहे. ही रेमेडी आपल्या केसांवरती 100% काम करते. जास्वंदीच्या पानाचा रस आपल्या केसांसाठी नैसर्गिक आयुर्वेदिक औषधी आहे. हे आपल्या केसांसाठी खूपच फायद्याचे आहे. लगभग 5,000 लोकांनी याचा वापर पण केला आहे आणि आपल्या केसांची बॅक फोटोज मला पाठवली आहे. त्यांच्या पहिल्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे. या सगळ्या लोकांच्या केसांची लांबी इतकी वेगाने होत आहे जसे की कोणतं बूस्टर डोज मिळाला आहे. केसगळती तर थांबलीच आहे, त्यासोबत केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे. आणि सगळ्यात खास गोष्ट तर ज्यांचे केस अजिबातच वाढत नव्हते खूप वर्षापासून, त्यांच्या केसांची वाढ एकाच जागेवरती अटकलेली होती. केस गळून कपाळावरची रेसिडिंग लाईन पातळ झाली होती आणि टक्कल पडायला लागले होते. या रेमेडीचा वापर करताच त्या सगळ्या लोकांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाली आहे. जेव्हा पण त्यांनी केस करायचे तेव्हा त्यांचे केस कंगी भरून गळायचे, पण माझ्या सांगण्यावरून त्यांनी ही रेमेडी लावणे स्टार्ट केले तेव्हापासून त्यांचे केसांचे गळणे तुरंत स्टॉप झाले. 101% रिझल्ट मिळाला आहे त्यांना आपल्या केसांवरती. टक्कल झालेल्या जाग्यावरती सुद्धा केस आले आहेत. ही एक गॅरंटेड रेमेडी आहे. ज्यांनी पण याचा वापर केला आहे त्यांचे केस लांब, दाट व मुळापासून मजबूत झाले आहे. तुम्हाला पण असं वाटते की यांच्या केसांसारखे तुमचे पण केस 3 ते 4 दिवसामध्ये गुडघ्याच्या खाली लांब, दाट व मुळापासून मजबूत झाले पाहिजे, तर एकदा या रेमेडीचा वापर नक्की करून बघा. या रेमेडीला यूज करताच तुम्हाला पण 100% रिझल्ट बघायला मिळणार, याची गॅरंटी मी देते. जास्वंदीच्या पानांना तोडून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने याला धुवायचे आहे अगोदर, कारण की यावरती काही किडे वगैरे फिरत राहतात. त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने याला साफ करून घ्यायचं आहे. जास्वंदीच्या पानांना बघू शकता हिरवीगार असलेली पानं तुम्हाला घ्यायची आहे. यामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन असते जे आपल्या केस वाढीसाठी खूपच फायद्याचे असते. या पानाला आता आपल्याला थोडंसं असं बारीक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे की या पानाचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आपल्याला, जेणेकरून या जास्वंदीच्या पानाचं वाटण करण्यासाठी इझी होणार. याकरिता आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे जास्वंदीच्या पानाचे. जास्वंदीच्या पानाचा रस आपल्या केसांसाठी एक अमृत आहे. हे आपले केसांची वाढ वेगाने करते.
म्हणून यासाठी आपल्याला जास्वंदीच्या पानाचा रस यूज करायचा आहे. आपल्या केसांची गळती थांबवण्यासाठी हे खूप काम करते. तर बघू शकता इथे मी छोटे छोटे बारीक काप करून घेतलेले आहे या जास्वंदीच्या पानाचे. आणि आता हे जास्वंदीच्या पानाचे छोटे छोटे काप मी या मिक्सर पॉटमध्ये ट्रान्सफर केले आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून 1 ग्लास फिल्टर वॉटर ॲड करून आपल्याला याचे छान बारीक वाटण करून घ्यायचे आहे. तर बघू शकता या प्रकारे मी या जास्वंदीच्या पानाचे छान वाटण करून घेतलेले आहे, जेणेकरून यामधला जो काही रस आहे तो आपल्याला मिळून जाणार. हा रस मी आता एक कटोरं घेतला आहे, त्यामध्ये एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि जे जास्वंदीच्या पानाचं वाटण केलेलं होतं ते मी या कपड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून यामधला रस आपल्याला इझिली मिळून जाणार. कपड्याने मी आता ह्या रसाला या वाटणला गाळून घेणार. बघू शकता या प्रकारचा रस आपल्याला मिळून जाणार जास्वंदीच्या पानाचा. तुम्हाला पण तसेच करायचे आहे. तुम्हाला जर कपड्याने गाळायचे नसेल तर तुम्ही चाळणीचा पण वापर इथे करू शकता. तर बघू शकता या प्रकारे मी यामधला रस काढून घेतलेला आहे. एक चिकट असा रस तुम्हाला इथे मिळेल, जसा की ॲलोवेरा लिपमध्ये जशी जेल असते ना, तसाच चिकट जेल या जास्वंदीच्या पानामध्ये असते. तर आता मी एका काचेच्या बाउलमध्ये या रसाला ट्रान्सफर करते, जेणेकरून क्लिअरली तुम्हाला दिसणार. बघू शकता या प्रकारे मी या बाउलमध्ये ह्या पूर्ण रसाला, जास्वंदीच्या पानाच्या रसाला ट्रान्सफर करून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट मिसळायची आहे. ती गोष्ट यामध्ये पडताच याची पॉवर डबल होते, आपल्या केसांची ग्रोथ डबल होते. म्हणून यामध्ये आपल्याला ती गोष्ट म्हणजे यामध्ये कापूरची वडी घालायची आहे. 3 ते 4 वड्या आपल्याला इथे यूज करायच्या आहे कापूरच्या. या कापूरला मी आता या बोटानेच कुचकारून याची पावडर बनवून घेते. कापूरची पावडर आपल्याला या जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये मिसळायची आहे, तेव्हाच आपल्या केसांची वाढ वेगाने होणार. म्हणून इथे मी या प्रकारे मी बोटानेच कुचकारून घेत आहे या कापूरला. कापूर यामध्ये मिसळताच आपल्या केसांची ग्रोथ डबल होते. बघू शकता 1 चम्मच इथे कापूर पावडर यामध्ये मी मिसळत आहे जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये. ही एक गोष्ट यामध्ये टाकून तुम्ही जर केसांना लावली तर तुमचे केस गळती तुरंत स्टॉप होणार आणि तुमच्या केसांची वाढ डबल होणार. हे आपल्या केसांसाठी एक पॉवरफुल सोल्युशन बनून तयार आहे. कापूर जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये कुटून टाकल्याने केसातला कोंडा, इन्फेक्शन, उवा कमी करण्यासाठी मदत करते. कापूर जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये मिक्स केल्याने आपले पांढरे केस पुन्हा काळे होतात. कापूर आपल्या डॅमेज केसांना पण रिपेअर करते. धूळ, माती, प्रदूषणामुळे आपले केस खूप डॅमेज होतात आणि त्यामुळे आपल्या केसांची वाढ खुंटते. एका जागेवर आपल्या केसांची लांबी अटकून राहते. पण हे एवढे पॉवरफुल आहे की टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा केस उगवते, नवीन केसांची ग्रोथ वेगाने करते आणि खूप कमी वेळामध्ये आपल्या अटकलेल्या केसांच्या ग्रोथला हे वॉल्यूम घेऊन येते. आपल्या पातळ केसांना हे जाडमध्ये कन्वर्ट करते. हे एक बेस्ट आणि पॉवरफुल सोल्युशन आहे कमी वेळामध्ये आपल्या केसांना लांब, दाट व मजबूत करण्यासाठी, आपल्या केसांची वाढ भयंकर करण्यासाठी. ही रेमेडी आयुर्वेदिक औषधी आहे आपल्या केसांची वाढ वेगाने करण्यासाठी. ही रेमेडी लहान मुली, मुलं, कोणत्याही वयाचे लोक या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करू शकते. लहान मुलींना जास्ती करून पॅरेंट्स लोक कोणतेही रेमेडी आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी परमिशन देत नाही. पण हा नुस्खा असा आहे, आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्सपासून बनवून तयार झालेला आहे आणि याने केसांना फक्त फायदा होतो. लहान मुलीसुद्धा याला वापरू शकते. लहान मुली, कॉलेज गर्ल, हाऊसवाईफ, जॉब करणाऱ्या व्यक्ती, म्हणजे की कोणत्याही एजचे लोक या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करू शकते. मेल, फिमेल दोन्ही पण यूज करू शकते. म्हणून या रेमेडीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ही रेमेडी आपल्याला दिवसाला आंघोळीच्या अगोदर अप्लाय करायची आहे. 15 मिनिट ठेवल्यानंतर आपले हेअर वॉश करायचे आहे आपल्या आवडतीच्या शॅम्पूने. माझ्या केसांसारखे तुमचेही केस भयंकर लांब, दाट व मजबूत होणार, रेशमसारखे मुलायम होणार. म्हणून या रेमेडीला एकदा नक्की वापरून बघा आपल्या केसांवरती. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातून बघत आहात, कोणत्या ठिकाणावरून बघत आहात, कोणत्या शहरातनं, कोणत्या गावातनं, मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर बाय.